शहरी भागामध्ये प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढले आणि त्याचा परिणाम डायरेक्टली मनुष्याच्या आरोग्यावर होतोय. अवयव आहेत, मेंदू असेल, किडनी असेल, हृदय असेल, त्या अवयवात रक्ताद्वारे ते जातात, त्याचं आजारात रूपांतर होतं. श्वसनाला त्रास होतो, कधी स्ट्रोक होऊ शकतो, हृदयाचे आजार वाढतात, किडनीचे आजार वाढतात. पोल्युशन आहेच आहे आणि सतत खोकला असतोच लोकांना. म्हणजे कुठलाही खोकला आणि टीबी यात कसा फरक करायचा? तर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल आणि तुम्ही एकदम सशक्त आहे, तुम्हाला कोणताही आजार नाही, तर तुम्ही तपासणी करून घेतल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल ते की तो हा टीबीचा खोकला आहे का साधा खोकला आहे. आपली फुफ्फुस त्यांची कपॅसिटी हळूहळू कमी होत चालली आहे, हे लक्षात कसं येतं? तुम्ही आता नॉर्मली समजा पर्वती चढतायत, 2 वर्षापूर्वी तुम्ही सण चढत गेले आणि आज चढायला गेले की तुम्ही एक 10-15 पायऱ्या पडला की तुम्हाला धाप लागायला लागली. तसंच डायबिटीज आणि हायपरटेन्शन किंवा इतर जे क्रॉनिक आजार आहेत, अशा आजारामध्ये टीबी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच आपण अशा रुग्णांना लक्षणं जरी नसले तर वर्षातनं एकदा त्यांनी स्क्रीनिंग करून घ्यावं. माझे मित्र सिगरेट ओढतात किंवा मी सिगरेट ओढतात, तिथे आजूबाजूला असतो. पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा घातक असतं का? हे डायरेक्टली तुमच्या फुफ्फुसाला डॅमेज करते. तर मला माझी स्वतःची जर फुफ्फुसांची हेल्थ तपासायची असेल घरच्या घरी, तर तसं तपासता येतं का? तर रेग्युलर काही झालं तर पॅरासिटामॉल खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे, चांगलं आहे. इम्युनिटी जर तुमची वाढवायची असेल, रोगप्रतिकारक शक्ती, तर काय करावं लागतं? योग, प्राणायाम खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. ती जर डेली तुम्ही केली तर तुमची कॅपॅसिटी तर वाढतेच लंगची, तुमची इम्युनिटी पण त्याने वाढते. पण ओव्हरऑल तुमचं वेलबिंग, तुमचा स्ट्रेस, रिलॅक्सेशन, इतर आजाराला सुद्धा त्याचा डेफिनेटली फायदा आहे असं सायंटिफिकली प्रूव्ह झाले. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला जीवनासाठी जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वास. पण आपण ज्या पद्धतीचं हल्ली बातम्या बघतो की मुंबईची AQI किती गेला, 300 गेला, 400 गेला, दिल्लीचं काहीतरी 400-500च्या आसपास चाललं आहे आणि मग एक दिवस अचानक येतो की सगळी हवा क्लिअर होते, आपल्याला लांब लांबपर्यंत दिसायला लागतं आणि आपण सेलिब्रेट करतो. पण आता आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत खरं तर इतके सतर्क झालोय. पण त्याच्यासोबतच लागून येणारी गोष्ट ते म्हणजे सततचा खोकला आहे. म्हणजे मला असं वाटतं की जर कोणी म्हटलं की मला आठवड्याभरापेक्षा जास्त खोकला आहे, तर जवळपास प्रत्येकजण हात वर करतील की हो, मला असतोच की खोकला. तर ते सततचा खोकला, वेगवेगळे श्वसनाचे आजार, दम लागल्यासारखं होतं, धाप लागते, हे इतकं कॉमन होत चाललंय. तर त्याचा नेमका काय संबंध आहे? हा सगळा आपल्या एकूण आरोग्यावर कसा परिणाम करतो आहे? आणि याचा अगदी पुढे गेल्यानंतरचं टोक म्हणजे टीबी. तर तो गेला आहे आजार, आहे, नाही आहे, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी खरं तर हा एपिसोड करतो आहोत. ज्या पद्धतीचं वातावरण एकूणच हवेच्या बाबतीत आपण अनुभवतो आहोत, त्या अनुषंगानं खरं तर हा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याचे नेमके काय काय परिणाम असू शकतात, काय काय तोटे असू शकतात, हे सगळं आज आपल्याला या एपिसोडमधनं चर्चेला आणता येणार आहे. आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत डॉक्टर राधाकिशन पवार, जे उपसंचालक आहेत टीबी आणि कुष्ठरोगसाठीचे महाराष्ट्राचे. तर स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. म्हणजे कायमच एकतर डॉक्टर्स आणि ते पण शासकीय बॅकग्राऊंडमधनं आल्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधता येतात. तर त्याच्यामुळे छान वाटतं सर तुम्हाला आज अमुक तमुकवर बघून. मला पहिला प्रश्न अगदी बेसिक आहे आणि तिथपासूनच सुरुवात करायचा आहे की ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातले श्वसनाचे आजार म्हणतो, त्यावेळेस खरं तर त्याची व्याप्ती किती मोठी आहे? खरंच श्वसनाचे आजार आणि त्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय का? आणि वाढलं असेल तर त्याची काय कारण आहेत? महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, 2 भाग येतात, ग्रामीण आणि शहरी भाग. बरोबर. या 2 भागात जर आपण डिवायडेशन केलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये अर्बनायझेशन बाकी राज्यापेक्षा जास्त आहे. हो. 40-45% अर्बन आहे आणि राहिलेला पार्ट हा ग्रामीण भाग आहे. बरोबर. आणि आपण जो आज विषय ठेवला आहे श्वसनाचे आजार, हो. ह्याबाबत जर बोलायचं झालं तर आपला जो प्रश्न आहे की मागील काही वर्षामध्ये हे प्रमाण वाढलं आहे का? तर डेफिनेटली हे प्रमाण वाढलं आहे आणि त्याला कारणं पण तसेच आहेत की ज्या पद्धतीने अर्बनायझेशन वाढतं आहे, कन्स्ट्रक्शन वाढतं आहे, व्हेकल्स वाढत आहेत आणि जे पोल्युशन जे वाढते, आपण जर बघितलं असेल दिल्लीत गेलात, मुंबईत गेलात, पुण्यात गेलात आणि त्याच कम्पॅरिझनमध्ये आपण एखाद्या ग्रामीण भागात महाबळेश्वरसारख्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोणत्या डॉक्टरची पण आवश्यकता नाही. तिथं जे तुम्हाला गेल्यानंतर जो फरक दिसेल, वेलनेस जे वाटेल, त्याच्यावरूनच लक्षात येईल की शहरी भागामध्ये प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढले आणि त्याचा परिणाम डायरेक्टली मनुष्याच्या आरोग्यावर होतोय. कारण आपण जर बघितलं, हे प्रदूषित हवा जी आहे, आपण श्वासाशिवाय राहू शकत नाही. आपल्याला जाणवत पण नाही आपण की श्वास घेतो, कधी सोडतो. पण कंटिन्युअस प्रोसेस आहे, जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत ही नॉन स्टॉप प्रोसिजर आहे.
आणि जर पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात असेल तर जे पार्टिकल्स आहेत ते आपल्या फुफ्फुसात जातात. फुफ्फुसात जाऊन ते रक्तात मिक्स होतात आणि त्यातनं ते आपले जे अवयव आहेत, मेंदू असेल, किडनी असेल किंवा इतर जे महत्त्वाचे अवयव, हृदय असेल, त्या अवयवात रक्ताद्वारे ते जातात आणि हळूहळू, हळूहळू तो मग त्याचं आजारात रूपांतर होतं. आणि भविष्यामध्ये आपल्याला मग श्वसनाला त्रास होतो, कधी स्ट्रोक होऊ शकतो, हृदयाचे आजार वाढतात, किडनीचे आजार वाढतात. हे खूप लाँग प्रोसेस आहे. पण डेफिनेटली या प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम आहे. ह्यामध्ये काही दुमत नाही. याचा पुढचा एक जो टप्पा आहे म्हणजे याच्यासाठी तुम्ही काम करता टीबी. मी अजून पण मला ज्यावेळेस टीबी बद्दल ऐकतो त्यावेळेस मला त्या आम्ही लहानपणी असताना टीव्हीवरच्या जाहिराती आठवतात टीव्ही बद्दलच्या. पण मधल्या काळात कुणीच काहीच बोलत नव्हतं टीबी बद्दल. तर हे खरंच आहे अजून पण टीबी गेला आहे? नेमकं काय आहे? म्हणजे कारण आता अचानक परत टीबी बद्दल ऐकायला लागलोय आणि मग असं झालं की तो तर गेला होता ना. म्हणजे जसं आपण आता पोलिओ सेलिब्रेट करतो की कसा पोलिओ आता भारतातनं नष्ट झालाय, तसं माझ्या डोक्यातली कॉन्सेप्ट टीबी बद्दलची अशी होती की टीबी तर आता अस्तित्वातच नाही. तर खरंच टीबी अजून अस्तित्वात आहे का? इथपासूनच खरं सुरुवात करायची. नाही, खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्या विषयाला तुम्ही जो जोडून विषय घेतलाय तो महत्त्वाचा विषय आहे. कारण ह्याचं कोरिलेशन एकमेकाशी आहे. तुमचा जो प्रश्न आहे की टीबी आहे का आणि गेला का? हं. टीबी गेला नाही, टीबी आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आहे समाजात. आपण जर बघितलं देशात जवळपास 30 लाख रुग्ण सध्या आज रोजी आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर 2,20,000 रुग्ण आज रोजी आपल्या रेकॉर्डवर आहेत. महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये आज रोजीची आकडेवारी सांगतो तुम्हाला आणि प्रत्येक 2 मिनिटाला एक डेथ होते टीबीमुळं. म्हणजे आपण 1 तासाचा जो पॉडकास्ट सुरू आहे त्याच्यामध्ये 30 डेथ झालेले असतील. बापरे! एवढं गंभीर प्रमाण आहे आणि हा उपचाराचा जो कालावधी आहे तो 6 महिने ते 1 वर्षापर्यंत आहे. त्यामुळं इतकं प्रचंड त्या वेदना सोसाव्या लागतात त्या रुग्णाला, की एवढा मोठा ट्रीटमेंट कालावधी असल्यामुळं. त्यामुळं डेफिनेटली टीबी आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण आपण जर लवकर निदान केलं, उपचार योग्य जर घेतले, तर ह्याला 100% खात्रीलायक उपाय आहे, हे मात्र खरं आहे यामध्ये. मला खूपच एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे आता जेन्युइनली ज्या पद्धतीचं प्रदूषण आपल्या आजूबाजूला आहे, त्याच्यामध्ये खोकला इतका कॉमन आहे. म्हणजे मला स्वतःला मी आयुष्यभर खोकतच आलोय असंच वाटत राहतं. कारण आजूबाजूला खोकला म्हणजे सतत पोल्युशन आहेच आहे आणि सतत खोकला असतोच लोकांना. तर अशा वेळेत सीझनल खोकला आहे, कारण ढग आले, वातावरण बदललं की येणारा खोकला आहे, पोल्युशनमध्ये गेलो, धुळीमुळे होणारा खोकला आहे. तर यात आणि टीबीमध्ये कसा फरक करायचा? म्हणजे कुठलाही खोकला आणि टीबी यात कसा फरक करायचा? चांगला प्रश्न आहे. हा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित राहतो, की मला तर पोल्युशनमुळं खोकला असेल किंवा सर्दी खोकल्यामुळं मला खोकला असेल किंवा मी थोडं फिरायला गेलो वातावरणात बदल झाल्यामुळं खोकला असेल, तर मी कशाला टीबीची तपासणी करू? तर असं नाही ह्यामध्ये. तुम्हाला जर खोकला येत असेल, तर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल आणि तुम्ही एकदम सशक्त आहे, तुम्हाला कोणताही आजार नाही, तर तुम्ही तपासणी करून घेतल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल ते, की तो हा टीबीचा खोकला आहे का साधा खोकला आहे? किंवा जर तुम्हाला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा इतर काही आजार आहेत, त्यामध्ये 1 दिवसाचा खोकलाही सफिशियंट आहे किंवा खोकला नसला तरी तुम्हाला टीबी असू शकतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुमची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे आणि साधी टेस्ट आहे. एक्स-रेची जी आपण तपासणी केली चेस्टची, तर त्यामध्ये लगेच आपल्या लक्षात येईल आणि त्यामध्ये जर कुठं काय आढळलं आपल्याला अबनॉर्मॅलिटी, तर पुढच्या मॉलिक्युलर टेस्ट आहेत आपल्याकडं. त्यामध्ये कन्फर्मेशन डायग्नोसिस आपल्याला होऊ शकतं. पण खोकला कोणताही असो, त्याचं तपासणी करून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपण म्हणू शकतो, की हा माझा खोकला क्षयरोगाचा खोकला नाही आहे. ओके. आणि आपण ज्यावेळेस टीबी म्हणतो, त्यावेळेस टीबीचा खोकला हा इतर खोकल्यापेक्षा वेगळा कसा असतो? तर ह्यामध्ये 2 प्रकार आहेत. जे एकदम एखादा जर रुग्ण आहे, त्याला कोणताही आजार नाही, तो एकदम सुदृढ आहे, पण त्याला खोकला आहे. तर अशा रुग्णामध्ये जर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, त्याला संध्याकाळच्या वेळेला ताप येत असेल, थुंकीतनं जर रक्त येत असेल, बेडक्यामध्ये रक्त येत असेल, त्याचं सडन वजन कमी झालं असेल, अशक्तपणा असेल, तर हे क्लासिकल त्याचे सिम्प्टम्स आहेत. पण असं काही नाही की हे लक्षणं नाही आहे नाही आहेत, पण टीबी नाही आहे. एखादा त्याच कंपॅरिझनमध्ये डायबिटीजचा पेशंट आहे. त्याला 1 दिवस जरी खोकला आला, तर त्या आजारामुळं त्याचे जे इतर ज्या गोष्टी आहेत त्या कॉम्पन्सेट होतात. त्यामुळं तिथं पण टीबी असू शकतो. ओह! त्यामुळं असं आपण बोलू शकत नाही, की मला 2 आठवड्यापेक्षा कमी खोकला आहे, मला टीबी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं तपासणी करणं गरजेचं आहे ह्यामध्ये आणि त्यातनं खात्री करणं गरजेचं आहे, की हा टीबीचा खोकला नाही आहे.
नाही, मग हे तर कोविडच्या काळात आपल्याला कळलं, की काय सिम्प्टोमॅटिक असतं, काय एसिम्प्टोमॅटिक असतं. म्हणजे फॉर्च्युनेटली तेवढं तरी आपल्याला श्वसनाच्या आजारांबद्दल कळलं. पण नेमकं टीबी काय आहे सर? म्हणजे मग जसं आपल्याला कोविडबद्दल माहिती होतं, की काहीतरी व्हायरस आहे आणि मग तो श्वासातनं, हवेतनं पसरतो आहे आणि त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास होतात. पण नेमकं टीबी म्हणतोस, टीबी काय आहे? टीबी हा फुफ्फुसाचा आजार आहे सोप्या भाषेत. तो संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा जो जंतू आहे, तो जंतू जर आपल्या शरीरात गेला, तर त्यापासून हा आजार होतो. ह्यामध्ये फुफ्फुसाचा पण आजार होऊ शकतो आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस ज्याला म्हणतो आपण. हं. आपले जे अवयव आहेत, किडनी आहे, लंग आहे, मेंदू आहे किंवा बोन्स आहे, ह्याच्यामध्ये पण टीबी होऊ शकतो. ओह! मग मेंदूत पण टीबी होतो. टीबी होऊ शकतो. फक्त छातीत नाही. छातीत नाही. त्यामुळं हा शरीरातल्या कोणत्याही भागात टीबी होऊ शकतो. त्यासाठी तपासणी खूप महत्त्वाची आहे आणि त्याचा योग्य सल्ला आणि योग्य निदान हे खूप महत्त्वाचं आहे. पण हे जे प्रमाण जर बघितलं आपण, तर फुफ्फुसाचं प्रमाण जास्त आहे. एक 70% प्रमाण आहे. आपण जर ओव्हरऑल सगळे आकडेवारी बघितली, 30% प्रमाण हे एक्स्ट्रा पल्मनरी म्हणजे फुफ्फुसाव्यतिरिक्त होणाऱ्या ठिकाणाचं प्रमाण आहे हां, ते. हां. आणि त्या टीबीत आणि या टीबीत काय फरक असतो का? फक्त ठिकाणे बदललेलं आहे? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या किडनीचा ट्युबरक्युलोसिस झाला, तर तिथं खोकला येणार नाही तुम्हाला. तिथं त्या किडनी संदर्भात तुम्हाला लक्षणं सुरू होतील, की पायाला सूज येणं, किडनी फंक्शन तुमचे हॅम्पर होणं, मेंदूत जर टीबी झाला तुमचा, तर ते ज्या भागामध्ये टीबी झाला आहे, त्या भागाचं कंट्रोल तुमचं कमी होतं. तुमच्या पाठीमध्ये स्पाईनचा जर ट्युबरक्युलोसिस झाला तुम्हाला, तर तिथं तुमचं झीज होती सगळी पूर्ण ट्युबरक्युलोसिसमुळं आणि पॅरालिसिस होणं, स्पॉट स्पाईन म्हणतो आपण त्याला. तर हे त्या कोणत्या भागाचा टीबी आहे, त्या भागानुसार लक्षणं येतात तुम्हाला. त्यामुळं फक्त फुफ्फुसाचाच टीबी आहे, खोकला याच्यावर न जाता कोणताही आजार असेल तरी आपण ते रूल आउट करणं गरजेचं आहे. डॉक्टराचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे यामध्ये. बापरे! माझ्यासाठी हे खूपच शॉकिंग आहे, की वेगवेगळ्या शरीराच्या भागात पण टीबी होतो. मला वाटतं मला कायम असं वाटायचं, की फक्त फुफ्फुसांचा आजार आहे टीबी. 30% हा इतर भागाचा पण आहे. म्हणजे खूप मोठं प्रोपोर्शन आहे ते. बापरे! म्हणजे कुठलाही आजार खरं तर आपण जे अंगावर न काढता त्या वेळेस रूल आउट करणं आणि सगळ्या गोष्टींची तपासणी करणं गरजेचं आहे. टीबीबद्दलच बोलतोय आपण तर असं काही आहे का, की शहरी भागांमध्ये टीबीचं प्रमाण जास्त आहे किंवा कमी आहे? ग्रामीण भागांमध्ये डेमोग्राफिक्स काय सांगतात? आणि पुरुषांमध्ये जास्त आहे, बायकांमध्ये कमी आहे, असं काही आहे का? आणि त्याची कारणं काय आहेत? डेफिनेटली आपण जे प्रश्न विचारला, आपण आता समजा 2,00,000 पेशंट आपण महाराष्ट्रातले धरले. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शहरी भागामध्ये टीबीचं प्रमाण जास्त आहे ॲज कंपेअर टू ग्रामीण भाग. आता त्याचं कारणं मुख्यतः अर्बनायझेशन. आता शहरी भागात बी आपण त्यामध्ये परत अजून जाऊ शकतो, की ज्या ठिकाणी स्लम्स एरिया आहे, जिथं ओव्हर क्राउडिंग आहे. कारण तिथं तुमचं श्वासाचं एक्सचेंज होतं लवकर. बरोबर. एकाच घरात जर 10 व्यक्ती राहतात आणि एका घरात एकच व्यक्ती राहतो, तर ते ट्रान्समिशन होतं. ओव्हर क्राउडिंग असेल, स्लम एरिया असेल, तर ह्या भागामध्ये इंडस्ट्री आहे. परत इथं आता कन्स्ट्रक्शन वर्क वाढलंय, पोल्युशन वाढलंय. ह्याला हे सपोर्टिव्ह फॅक्टर्स आहे शहरात टीबी असण्यात. त्याच कंपेअरमध्ये गावात गेलं तर तिथं स्वच्छ हवा आहे, निसर्ग आहे, तिथं परिसर चांगला आहे. त्यामुळं तुमचं जे एकमेकाशी श्वासाची देवाणघेवाण होणार आहे, तिथं ते चान्सेस कमी आहेत. हं. त्यामुळं डेफिनेटली हे प्रपोर्शन जास्त आहे. दुसरं महिला आणि पुरुषात जर प्रमाण केलं, तर पुरुषामध्ये हे प्रमाण महिलापेक्षा जास्त आहे. त्याचं कारण आहे की ते आर मोर ॲक्टिव्ह असतात. कम्युनिटीमध्ये जातात बाहेर. त्यांचा संपर्क जास्त लोकांशी येतो. हं. त्यामुळं त्यांना चान्सेस जास्त असतात, कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळं. बरोबर. तर हे हे स्टॅटिस्टिकली आहे. त्यामध्ये थोडं प्रोपोर्शनमध्ये फरक. ओके. आणि आपण ज्यावेळेस टीबी म्हणतो त्यावेळेस इतर आजारांचा आणि टीबीचा पण कसा संबंध असतो? म्हणजे जर तुम्हाला काय समजा डायबिटीज असेल किंवा काय बीपी असेल, हायपरटेन्शन असेल, तर त्याचा पण टीबीचा काही संबंध असतो? डेफिनेटली त्याचा संबंध आहे. आपण एक एच-आय-व्हीचं मोठं उदाहरण घेऊ. ज्या व्यक्तीला एच-आय-व्ही आहे, त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती ही कमी झालेली असते. त्या व्यक्तीमध्ये टीबी होण्याचे चान्सेस नॉर्मल व्यक्तीपेक्षा 100 पटीने जास्त असतात. 100 पटीने? जास्त असतात. हो. आणि नंतर ट्रीटमेंटला पण रिस्पॉन्स भेटत नाही आणि डेथ रेट पण त्यामध्ये मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. बापरे! तसंच डायबिटीज आणि हायपरटेन्शन किंवा इतर जे क्रॉनिक आजार आहेत, अशा आजारामध्ये टीबी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच आपण अशा रुग्णांना लक्षणं जरी नसले, तर वर्षातनं एकदा त्यांनी स्क्रीनिंग करून घ्यावं. त्यांचा एक्स-रे चेस्ट त्यांनी करून घ्यावा. त्यामध्ये काय अबनॉर्मल असेल, तर डॉक्टरच्या सल्ल्याने पुढच्या टीबीच्या टेस्ट ज्या आहेत,
ते आपण करू शकतो. बापरे! पण हे खूपच महत्वाचं आहे. कारण आपण जर बघायला गेलो तर बीपी किंवा डायबिटीज हे जवळपास प्रत्येक घरात सापडणारे आजार आहेत. 30% प्रमाणे जवळपास कम्युनिटीमध्ये ज्या ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, हो. ह्याचं टोटल पॉप्युलेशनच्या 30% प्रिव्हॅलन्स आहे ह्या नॉन कम्युनिकेबल डिसीजचा. अरे बापरे! ह्या 30% लोकांना मोर चान्स आहे. हं, हं. टीबी होण्याची शक्यता जास्त आहे. याचा उपचार पण कसा असतो? म्हणजे काय कुठे उपलब्ध असतो? काय गोळ्या घ्यायला लागतात? इंजेक्शन घ्यायला लागतं? नेमकं काय करायला लागतं? त्याची ट्रीटमेंट कशी असते? यामध्ये एकदा जर क्षयरोगाचं निदान झालं, तुम्हाला लक्षणं आहेत, तुम्ही मोफत तुमचं निदान होतं आणि 100% मोफत उपचार आहेत. हं. ह्यामध्ये खाजगीमध्ये जरी निदान झालं, हं. शासकीय हॉस्पिटलमध्ये निदान झालं, हं. तुम्हाला 100% मोफत उपचार आहेत. यामध्ये 2 प्रकारचे टीबी असतात. एक साधा टीबी असतो, की ज्याला 6 महिन्याचा उपचार आहे आणि जो ड्रग रेझिस्टन्स टीबी आहे, त्याचा कालावधी 1 वर्षापर्यंत आहे. अच्छा. तर ही उपचार पद्धती 100% मोफत आहे. तुम्हाला एकदा तुमचं क्लिनिकल इव्हॅल्युएशन केलं सुरुवातीला टीबी झाल्यानंतर, की इतर सर्व तपासण्या केल्या जातात. डिफरन्शियल टीबी केअर म्हणतो आपण. हं. काही इतर आजार आहेत का? ते ते पण उपचार देणं गरजेचं असतंय. त्यानुसार तुम्हाला एकदा तुमची ट्रीटमेंट एस-ओ-पी फिक्स झाली, की तुम्हाला तुमच्या घरी सगळ्या मेडिसिन दिल्या जातात. जवळची गावात असेल तर तुम्हाला ती आशा मदत करते. शहरात असेल तर तुम्हाला ते डॉक्टर्स पण तुम्हाला त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये घरी ट्रीटमेंट मिळू शकते आणि कधीही तुम्हाला काही त्रास वाटला तर तुम्ही इमिजिएटली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर ट्रीटमेंट ॲडरन्स म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट घेता किंवा नाही. हं. आरोग्य साथी नावाचं एक मोबाईल ॲप आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल करू शकता तुम्ही आणि त्यातनं तुम्ही दररोज तुमचं उपचार घेतलं की तुम्ही तिथं नोट करू शकता. हं. जेणेकरून तुमचा जो डॉक्टर्स आहे किंवा ती संस्था आहे, तिथं तुम्हाला त्यांना समजतं की तुम्ही उपचार घेताय किंवा नाही किंवा तिथं टोल फ्री नंबर आहे तुम्हाला जर काही वाटलं की तुमच्या लक्षणात वाढ होते, सिव्हिरिटी वाढते, तर इमिजिएटली त्या टोल फ्रीवर तुम्ही फोन करू शकता. जेणेकरून तुम्हाला अच्छा. इमिजिएटली मदत मिळू शकते. त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्हाला टीबी असो किंवा नसो, त्यामध्ये लक्षण खूप छान ॲप आहे ते. हं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे टीबी साथी म्हणून. ते जर प्रत्येकाने जर इन्स्टॉल केलं, त्यामध्ये संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, लक्षणाची माहिती आहे. तुम्हाला संपूर्ण पॅकेज जे आहे, त्यामध्ये दिलेलं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट ते ॲप आहे. ते प्रत्येकाने ते डाउनलोड करावं हं. आणि त्या माध्यमातून त्याचा उपयोग करून घ्यावा हे गरजेचं आहे. खूप महत्वाचं आहे. मी टीबीबद्दल वाचताना अजून एक वाचलं ते म्हणजे टीबी हा गरिबांचा आजार आहे असं म्हणतात. तर असं का म्हणतात सर? हे एकदम चूक आहे. जो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसला गरीब कोण, श्रीमंत कोण असं ओळखायचं इतकं असं काही तो डिफरन्शिएट करत नाही. जो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, ज्याच्या शरीरात तो जंतू जाईल त्याला हा टीबी होऊ शकतो आणि आपण जर आता बघितलं मी तुम्हाला सांगितलं शहरामध्ये प्रमाण जास्त आहे. हं. ग्रामीण भागापेक्षा त्याचं प्रपोर्शन जर बघितलं, तर तुम्ही जर योग्य वेळी निदान केलं नाही, योग्य उपचार घेतले नाही, काळजी घेतलं नाही, तर तो जंतू काही भेदभाव करत नाही गरीब श्रीमंत. त्यामुळे तो कुणालाही होऊ शकतो. बरोबर. अजून एक म्हणजे श्वासाच्या आजारांबद्दल बोलतोय ते म्हणजे मगाशी आपण बोलताना बोललो, की हल्ली शहरांमध्ये काय, ग्रामीण भागामध्ये काय, सगळीकडे स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढलंय. तर स्मोकिंग तुमच्या एकूणच काय फुफ्फुसांवर, तुमच्या एकूण आरोग्यावर कसा परिणाम करतो? स्मोकिंगचं जर बघितलं आपण आता, तर खूप प्रमाण वाढत चालतंय. स्पेशली आता कॉलेज गोईंग स्टुडंट्समध्ये जर बघितलं आपण, रस्त्याने चाललो तर मुलं टपरीवर मुलं-मुलीसुद्धा आता इव्हन आता, हो. की हे प्रमाण वाढतंय. हे डायरेक्टली तुमच्या फुफ्फुसाला डॅमेज करतंय. तुमच्या जे ॲल्व्हेओला असतात फुफ्फुसामध्ये त्याला डॅमेज करतंय. तुमची प्रतिकारशक्ती कमी करतंय आणि तुमचं जीवन सगळं श्वासावर अवलंबून आहे हं. आणि ते तुम्ही पूर्ण हॅम्पर करताय. हं. आणि टीबी असा जंतू आहे, ज्याचं फुफ्फुसाची इम्युनिटी कमी होती, तिथं तो जातो आणि तिथं मग टीबीचं चान्सेस जास्त वाढतात. ॲक्चुअली तुम्ही जर बघितलं तर टीबीचं इन्फेक्शन हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. हं. पण जी प्रतिकारशक्ती कमी आहे, त्याला तो आजार होतो. तुमच्या शरीरात जंतू असतो टीबीचा. अच्छा. जंतू असतो तुमच्या शरीरात. पण तो प्रत्येकालाच टीबी होईल असं नाही. ज्याची प्रतिकारशक्ती कमी होईल, ज्याला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, स्मोकिंग आहे, अल्कोहोलिक आहे, अशा लोकांमध्ये हे जे चान्सेस त्या जंतूमधनं आजार होण्याचे, इन्फेक्शनमधनं आजार होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. हं. त्यामुळे हे हं. स्मोकिंग ह्या गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. हेल्दी लाईफ प्रॅक्टिसेस ठेवणं आजकाल खूप महत्त्वाचं झालं आहे.
अजून एक स्मोकिंग बद्दल ते म्हणजे खूप लोक म्हणतील की पण मी तर स्मोक करत नाही, पण मग पॅसिव्ह स्मोकिंग असतं की आमचे ओळखीचे माझे मित्र सिगरेट ओढतात किंवा मी सिगरेट ओढतात तिथे आजूबाजूला असतो. तर पॅसिव्ह स्मोकिंग सुद्धा घातक असतं का? डेफिनेटली शेवटी तो जो स्मोक आहे, दूषित जो स्मोक आहे, ते तुमच्या फुफ्फुसापर्यंत जातंय. हं. मग ते कोणत्या माध्यमातून जातंय तो वेगळा विषय. तुम्ही करून जातंय किंवा दुसऱ्याने करून जातंय. त्यामुळं तुम्ही त्याच्या किती अंतरावर उभा आहात, किती क्लोज आहात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये क्लोज रूममध्ये असाल, पॅक रूममध्ये, ते चान्सेस वाढतात. त्याच कंपॅरिझनमध्ये ओपन एअरमध्ये असाल, तर तिथं चान्सेस कमी आहेत तुम्ही. त्यामुळं दैनंदिन आपण जर आपले मित्रमंडळी जर स्मोकिंग करत असतील, तर त्यावेळेस एकतर त्यांना त्यांचं समुपदेशन करा, समजून सांगा किंवा मग स्वतःची तरी काळजी घ्या. हं. हे 2च गोष्टी आपल्या हातात आहेत. त्यामुळे असं नाहीये की पॅसिव्ह स्मोकिंग होतंय म्हणजे मला काही होणार नाही. ते सुद्धा तितकंच घातक आहे. इतर काय फॅक्टर्स आहेत ते टीबीला कॉन्ट्रिब्यूट करू शकतात? म्हणजे काय ज्या डेफिनेटली हां. पद्धतीच्या आपण आता स्ट्रेसफुल वातावरणात राहतो किंवा सतत बाहेरचं काहीतरी खातो, नॉट नेसेसरीली आपल्या पोषणाची जी काही गरज आहे दिवसभरातली ती पूर्ण होते. तर या सगळ्याचा पण टीबीवरती किंवा न होण्यावर परिणाम होतो? डेफिनेटली याचा परिणाम होतो. आपण जर श्वसनं जरी सोडलं, तुमचं न्यूट्रिशन, एखादा कुपोषित मुलगा आहे किंवा तुमचं बॉडी मास इंडेक्स हा कमी आहे, हं, तुमचं ओव्हरऑल पोषण जर कमी असेल, हं, न्यूट्रिशियस नसेल, तर इथे पण टीबी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पहिला मुद्दा हा. हं. पुढचा मुद्दा, अशा रुग्णाला जर टीबी झाला, तर ह्यामध्ये पोषण जर योग्य मिळालं नाही, कारण पोषण आणि ट्रीटमेंट हे बॅलन्स होणं गरजेचं आहे. हं, ते जर नाही मिळालं, हं. तर डेथ रेटसुद्धा अशा रुग्णामध्ये जास्त आहे आणि सक्सेस रेटसुद्धा अशा रुग्णामध्ये कमी आहे. त्यामुळं इतर फॅक्टर्स डेफिनेटली तुम्हाला कॉन्ट्रिब्यूट यामध्ये करतातच. हं, हं. मला खूप एक बेसिक प्रश्न आहे, की जर आपल्याला घरच्या घरी मला माझ्या फुफ्फुसांची काळजी घ्यायची असेल किंवा तपासायचं असेल फुफ्फुसांची हेल्थ काय आहे, तर कसं? कारण हल्ली Instagramवर ना ते हे येतात टायमर्स येतात रील्समध्ये आणि मग त्याच्यावरती एक असा बार चाललेला असतो आणि ते सांगतं, की काय तुम्ही 20 सेकंद श्वास होल्ड करू शकता का? 40 सेकंद श्वास होल्ड करू शकता का? 60 सेकंद करू शकता का? त्याच्यावरनं तुमच्या फुफ्फुसांची हेल्थ तुम्ही स्वतःच तपासू शकता. तर मला माझी स्वतःची जर फुफ्फुसांची हेल्थ तपासायची असेल घरच्या घरी, तर तसं तपासता येतं का? असं म्हणजे तुम्ही एक अंदाज बांधू शकता, की ओव्हरऑल तुमच्या पण लक्षात येतं, की हं, आपण श्वास घेतो, सोडतो, किती वेळ होल्ड करू शकतो. हं. तुम्हाला काही लक्षणं नाही आहेत. तुमचं वजन आणि उंची योग्य प्रमाणात आहे. पण तुम्हाला सायंटिफिकली जर चेक करायचं, स्पायरोमेट्री नावाची एक टेस्ट आहे, अच्छा. ज्यामध्ये तुम्हाला फुफ्फुसाची पूर्ण हेल्थ तुम्ही चेक करू शकता, हं. की तुमचं त्यामध्ये सगळं पूर्ण ओव्हरऑल सगळं. अच्छा आणि ती कुठे अवेलेबल असते? कुठल्या हॉस्पिटलमध्ये जे असते का? चेस्ट फिजिशियन असतात, शक्यतो अच्छा. त्यांच्याकडे अवेलेबल असते. ओके. त्याच्यातनं तुम्हाला फुफ्फुसांची हेल्थ तपासता पूर्ण येते. 100% तुम्हाला त्यामध्ये तुमचं समजू शकतं त्यामध्ये. ओके. मगाशी आपण बोलताना तुम्ही एक गोष्ट बोललात ती म्हणजे न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे टीबीच्या काळात. असं का? म्हणजे न्यूट्रिशन आणि मग जर बघायला गेलं तर ऐकताना असं वाटतं की श्वासाचा होणारा आजार आहे, तो फुफ्फुसांना डॅमेज करतो. मग यात न्यूट्रिशन कसा रोल प्ले करतं? सगळ्यात महत्त्वाचं पोषण म्हणजे न्यूट्रिशन. म्हणजे तुमचे सिरियल्स आणि पल्सेस हं, हे जर योग्य प्रमाणात तुम्हाला जर नसतील, तर ह्यामध्ये तुमचं बॉडी मास इंडेक्स कमी होतो, कुपोषण होतं. त्यामुळं आजार होण्याचे चान्सेस पण वाढतात. हं, आणि दुसरी गोष्ट, आजार झाला आणि हे जर तुम्हाला योग्य प्रमाणात मिळालं नाही, तर तुमची रिक्वायरमेंट वाढते त्या कालावधीत. ते जर ती रिक्वायरमेंट फुलफिल करू शकलो नाही आपण, हं, तर तुम्हाला ट्रीटमेंटला पण रिस्पॉन्स भेटत नाही आणि डेथ पण ह्यामध्ये वाढतात. हं. त्यामुळं न्यूट्रिशनचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे टीबीमध्ये, की ट्रीटमेंट इतकीच महत्त्वाचं, न्यूट्रिशनल सपोर्टसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच शासनाची निक्षय पोषण नावाची एक योजना आहे, अच्छा. फूड बास्केट. त्यामध्ये त्याच्या वजनानुसार पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिफाईन केले, की सिरियल्स किती असावेत, पल्सेस किती असावेत आणि बरं. ह्याचं कॅल्क्युलेशन सगळं करून त्याच्या वजनानुसार दिलं जातं पेशंटला. आणि हे CSR असेल किंवा हं, इतर निक्षय मित्र असतील किंवा कुणी NGO असतील किंवा एखाद्याला कोणाला मदत करायची असेल, तर हं, ते अशा रुग्णाला निक्षय पोषण किट देऊन त्याच्या न्यूट्रिशनसाठी सपोर्ट करू शकतात. हं, हं. अ, आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्सबद्दल पण बोललात. तर
नेमकं कारण तुम्ही उपसंचालक आहात त्या डिपार्टमेंटचे म्हणून खरं तर हा प्रश्न आहे. कारण आम्हाला कधी फार असा सरकारी अधिकाऱ्यांचा ॲक्सेस मिळत नाही. सरकार नेमकं काय पद्धतीनं या टीबीकडे बघतं आणि काय करतं नेमकं टीबीसाठी? सरकार एकदम गांभीर्याने बघतंय. आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान जे आपले देशाचे आहेत, त्यांचा हा प्राईम अजेंडावरचा हा प्रोग्राम आहे. कारण सगळ्यात ह्याचं महत्त्वाचं जे आहे, की डेथ रेट आणि त्याच्यामुळे होणारा खर्च, हं, तर हे प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. त्याकरता सरकारचा स्पेशल ह्याच्यासाठी प्रोग्राम आहे. डेडिकेटेड ऑफिसर्स आहेत. जिल्ह्याला डेडिकेटेड ऑफिसर आहेत आणि ह्याची मोफत तपासणीची सुविधा पार तुमच्या पी-एस-सी उपकेंद्रापर्यंत आहे. म्हणजे तुम्ही फ्री तपासणी फ्री करू शकता आणि तपासणीची कुठे सुविधा करता येते ती? ही तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात होते, ग्रामीण रुग्णालयात होते, जिल्हा रुग्णालयात होते. अच्छा, मग कुठल्याही सरकारी स दवाखान्यात जाऊन तुम्ही ही तपासणी करू मोफत शकता. तपासणी करू शकता. दुसरी गोष्ट तुमचं निदान झाल्यानंतर मोफत उपचार तुम्हाला पूर्ण कालावधीकरता अच्छा आणि आणि जर प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो असेल तर? तिथे पण तुम्हाला मोफत उपचार. जर शासनाचा जर उपचार घ्यायचा असेल तर तिथं आम्ही गोळ्या औषध त्या प्रायव्हेट डॉक्टरकडे ठेवू शकतो किंवा त्या डॉक्टरकडून तुम्हाला प्रायव्हेट उपचार घ्यायचे तर तिथं पण घेऊ शकता. हं. त्या डॉक्टरला पण इन्सेंटिव्ह आपण देतो. पेशंटला पण आपण इन्सेंटिव्ह देतो पोषणासाठी. अच्छा. ₹1000 महिना आपण प्रत्येक पेशंटला त्यांनी त्याचं पोषण चांगलं राहावं, न्यूट्रिशन चांगलं राहावं, हं, ह्याकरता प्रत्येक महिन्याला आपण देतो. हं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायबल एरिया असेल किंवा ग्रामीण भागात असेल, पेशंटला जर ट्रायबल एरियात ट्रान्सपोर्टसाठी पण त्या पेशंटसाठी आपण त्यांना काही इन्सेंटिव्ह देतो. हं. त्यामुळं 100% निदान, उपचार आणि पोषण ह्याकरता शासन प्रयत्न करत आहे आणि ह्यातनं आपण जर मागच्या काही वर्षात जर बघितलं, तर इन्सिडेन्सही कमी होत आहे. डेथ रेट पण कमी होत आहे आणि आउटकम पण चांगला होत चालला आहे. पण हे आपल्याला पूर्ण निर्मूलनाकडे जायचं असेल, तर ह्यामध्ये खूप सगळ्यांनी एकत्र येऊन जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. हं, हं. अजून एक प्रश्न पडतो ते म्हणजे जर काय आपल्या आजूबाजूला कुणाला टीबी झाला असेल, तर एकतर आपल्याला ते कळणारच नाही कारण इतका सटली तो आजार असू शकतो. आपण जर घरात कुणाला टीबी असेल, तर घरच्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? डेफिनेटली घरात जर कोणाला टीबीचं निदान झालेलं असेल, तर त्याला योग्य उपचार मिळतात का नाही? तो टॅबलेट घेतो का नाही? त्याचं पोषण आहे का नाही? ही तर जबाबदारी आहेच. त्याचबरोबर जर फुफ्फुसाचा टीबी असेल, तर उपचार त्याला सुरू झाल्यापासून 1.5 महिन्यापर्यंत तो दुसऱ्याला त्याचा प्रसार करू शकतो. अच्छा. त्यामुळं मास्क वापरणं, हा पहिला मुद्दा. हं, म्हणजे पेशंटनी वापरणं आणि घरातल्यांनी पण वापरलं तर खूप चांगलं. दुसरी गोष्ट टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी. घरातले जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्याकरता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सायंटिफिकली एक थेरपी डिझाइन केली. त्या जर टॅबलेट्स घेतल्या घरातल्या कॉन्टॅक्ट्सनी, हं, तर त्यांना 100% टीबी होणार नाही हे गॅरंटी आहे. कारण हं. अ, त्या आजार जरी जंतू जरी आला तरी ते तुम्ही जर थेरपी घेतली तर तुम्हाला त्याच्यापासून प्रिव्हेन्शन भेटतं. मग ती पण उपचार पद्धती आहे. पण ह्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे आणि आपण का घ्यावं? आपल्याला काय गरज आहे? आपल्याला तर त्रास नाही काही. पण असं नाही आहे. तुम्ही त्या पेशंटच्या जर कॉन्टॅक्टमध्ये असेल, घरातले असताल, क्लोज कॉन्टॅक्ट असाल, तर तुम्ही ही टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी घ्यायला पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट ही थेरपी आपण देतो शासनाकडनं. ओके. अ, आणि एकदा टीबी झाला समजा आणि त्याची काय ट्रीटमेंट घेतली, नाही घेतली अ, आणि तो बरा झाला. तर परत टीबी होऊ शकतो का? हा हे एकदम चांगला प्रश्न आहे. कारण एकदा टीबी झाला, तुम्ही बरा झालात. पण भविष्यामध्ये इन्फेक्शन हे तुमच्या शरीरामध्ये असतंच आणि भविष्यामध्ये तुमची परत तुम्हाला काही आजार झाले, तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली, तुमचं न्यूट्रिशनल स्टेटस जर चांगलं नसेल, तर परत तो जंतू परत अजून उभा राहू शकतो आणि बरं. त्याला रिलॅप्स रिलॅप्स होऊ शकतो त्या आजाराचा हं. आणि परत सुद्धा भविष्यात टीबी होऊ शकतो. असे बरेच उदाहरण आहेत, की ज्यांना अगोदर टीबी झाला आणि परत रिलॅप्स झाला. बापरे! त्यासाठी त्याच्यामुळे तुमचं परतही येऊ पोषण शकतो. आणि ओव्हरऑल हेल्थ हॅबिट्स ह्या चांगल्या असणं खूप महत्त्वाचं आहे. लहान मुलं, म्हातारी माणसं, तरुण नेमका सगळ्यात जास्त धोका कोणाला आहे आणि आणि त्यांनी सगळ्यात जास्त कोणाची काळजी घेणं गरजेचं आहे? व्हल्नरेबल पॉप्युलेशन ज्याला म्हणतो आपण, की ज्याला काही कोमॉर्बिडिटी आहे. मग ते लहान असो, मोठा असो, कोणी असो, की त्यामध्ये डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, एच-आय-व्ही आहे, इतर इम्युनो कॉम्प्रोमाईज काही आजार आहे, स्मोकर आहे, अल्कोहोलिक आहे. हं, तर अशा कॅटेगरीच्या रुग्णामध्ये
टी बी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी वर्षातनं एकदा स्क्रीनिंग करणं आवश्यक आहे. एक्स-रे चेस्ट करणं गरजेचं आहे. आपण हे गव्हर्नमेंटमध्ये व्हल्नरेबल पॉप्युलेशन फ्री ऑफ कॉस्ट एक्स-रे आपण करून देतो. त्यामुळं ह्या कॅटेगरीच्या रुग्णांनी जर काळजी घेतली आणि वर्षातनं एकदा जर आपली तपासणी केली स्क्रीनिंग, हं. तर डेफिनेटली यामधनं त्यांना रिलीफ मिळू शकतो. हं, हं. अजून एक प्रश्न पडतो ते म्हणजे आपल्याला आपली फुफ्फुसं त्यांची कपॅसिटी हळू-हळू कमी होत चालली आहे. हे लक्षात कसं येतं? फुफ्फुसाची कॅपॅसिटी जर कमी होत असेल लगेच लक्षात येतं तुमच्या. तुम्ही म्हणजे आता काय-काय चालायला गोष्टींमधनं लागलात तर लक्षात धाप येतं? लागते. तुम्ही आता नॉर्मली समजा पर्वती चढतायत. 2 वर्षापूर्वी तुम्ही सन चढत गेले हं, आणि आज चालायला गेले की तुम्ही एक 10-15 पायऱ्या पडलात की तुम्हाला धाप लागायला लागली. हं, तर हे सिंपल गोष्टी आहेत किंवा किंवा घराच्या पायऱ्या तुम्ही पहिल्या दुसऱ्या मजल्यावर राहतायत. हं, अगोदर तुम्ही व्यवस्थित चालत जायचात, रिलॅक्स बसायचात. पण आता तुम्हाला चालायला लागलं की धाप लागते. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी येतात, हं, की हं, ज्यामुळं तुम्हाला लक्षात येऊ शकतं की तुमची फुफ्फुसाची कॅपॅसिटी ही कमी होत चालली आहे. हं. आणि जर ती वाढवायची असेल तर काय करावं लागतं? वाढवायची असेल तर तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत. एक तर तुम्ही स्मोकिंग नाही करायला पाहिजे. चांगल्या हवेत राहायला पाहिजे किंवा मग प्राणायाम आहेत काही. फुफ्फुसाचे काही एक्सरसाइज आहेत, जे कोविडमध्ये आपण त्या पेशंटला शिकवायचो. ज्याने तुमचं ऑक्सिजनेशन वाढतं, लंग कॅपॅसिटी वाढते. अशा काही गोष्टींमधनं आपल्याला म्हणजे घरच्या कॅपॅसिटी वाढवता येऊ शकते. आणखीन एक टीबीच्या बाबतीत असा प्रश्न पडतो ते म्हणजे आपण आता पोलिओ इरॅडिकेट झाला, त्याचं पूर्ण तो समूळ नष्ट झाला असं आपण म्हणतो. तसं टीबीचं होऊ शकतं का, की टीबी पूर्ण गेला? टीबी पूर्ण जाऊ शकत नाही. पण आपण आपलं जे टार्गेट आहे ते इलिमिनेशनचं टार्गेट आहे. त्याचं आटोक्यात आणणं गरजेचं आहे. हं, डेथ रेट हा 0 व्हायला पाहिजे. हं, सक्सेस रेट हा 100% व्हायला पाहिजे आणि जे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर होतं टीबीचं सध्या हं, रुग्णांना ते 0 व्हायला पाहिजे. म्हणजे हे WHO ने आपल्याला गोल्स दिलेत आणि हे 25 पर्यंतच गोल दिले ते आपल्याला. पण आता 2027-30 पर्यंत आपण ते गोल अचीव्ह करण्याकरता 100 डेज कॅम्पेन आता आपण येणारं जे 24 तारीख आहे, 24 मार्च आहे, तेव्हापासनं लॉन्च होणार आहे ते कॅम्पेन. त्याच्यामध्ये हे व्हल्नरेबलचं स्क्रीनिंग असेल, हं, जेणेकरून लक्षणं नाही आहेत, हं, तरी पण आजार कसा शोधता येईल, लवकर कसं निदान करता येईल. हं, त्यामध्ये व्हल्नरेबलचं पूर्ण देशामध्ये मॅपिंग केलं आहे, की काही पॉकेट्स आयडेंटिफाय केलेत. एआयचा टूल वापर केला आहे. एक 36 इंडिकेटर्स घेतलेत आणि त्यानुसार पूर्ण देशाचं मॅपिंग केलं आहे, की असे काही पॉकेट्स आयडेंटिफाय केले आहे, की तिथं रिस्क जास्त आहे. फॉर एक्झाम्पल आता अर्बनमध्ये स्लम असेल, ग्रामीण भागामध्ये अगोदरचे काही तिथं रुग्ण असतील. तर असं पूर्ण क्रायटेरिया हे करून ते पॉकेट्स आयडेंटिफाय केले. त्या ठिकाणी या 24 तारखेनंतर पुढच्या 100 दिवसाकरता एक कॅम्पेन पूर्ण देशात राबवलं जाणार आहे. त्या कॅम्पेनच्या माध्यमातून त्या 14 वर्षाच्या वरचे जे सर्व स्त्री-पुरुष आहेत ह्यांचं एक्स-रेची तपासणी करणार आहोत. टीबीचा अवेअरनेस करणार आहोत. जेणेकरून जर काही थोडंफार इन्फेक्शन असेल तर अर्ली डिटेक्ट होईल हं, आणि त्याचा प्रसार होणार नाही. हं, आणि आपल्याला जे इलिमिनेशन तुम्ही म्हणता टीबी संपवायचा, हं, त्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल आपल्या देशामध्ये आपण उचलत आहोत. ह्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जनभागीदारी वाढवणं, हं, लोकांचा सहभाग वाढवणं. ह्याकरता केंद्र शासनाची टीबी मुक्त पंचायत नावाची एक योजना आहे. ह्यामध्ये आपण त्या ग्रामपंचायतला पारितोषिक देतो. वर्षभराचं त्या गावामधले जे टीबीचे 5 इंडिकेटर्स आहेत, त्याचं प्रपोर्शन काढून ज्या ग्रामपंचायतमध्ये पात्र ठरतात, त्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, पालकमंत्री असतील त्यांच्या हस्ते 24 मार्चला आपण त्यांचं एक महात्मा गांधीचा स्टॅच्यू आणि एक सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करतो त्या ग्रामपंचायतचा. ह्याचा मागचा उद्देश काय आहे, की गावाची जबाबदारी गावात जर रुग्ण असेल, तर त्याला पोषण कसं मिळेल, त्या रुग्णाला उपचार कसे मिळतील, त्याचं लवकर निदान कसं होईल. तर ह्या गोष्टी जर प्रत्येक गावाने शेवटी सगळे गाव एकत्र केले तर पूर्ण देश होतो. तर हे गावाचा सहभाग वाढवणं आणि त्याच ठिकाणी त्याला कसं मदत मिळेल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि हे जर यश बघून आता ह्या 24 तारखेपासून पुढच्या वर्षभरामध्ये टीबीमुक्त वार्ड शहरी करता सुद्धा ही योजना लॉन्च होते. जेणेकरून शहरामध्ये सुद्धा एक वार्ड हे एक युनिट धरून त्या वार्डामध्ये टीबी मुक्तीसाठी कसं काम करता येईल, तिथं स्क्रीनिंग कसं होईल, त्या तिथलच्या लोकांना जर काही लक्षणं असेल तर त्याचं निदान कसं होईल, हं, निदान झालं तर उपचार कसे मिळतील, त्याला हं, पोषण कसं मिळेल आणि ह्यामध्ये लोकं मदत करायला तयार आहेत.
पोषणासाठी मदत करायला तयार आहे, तपासणीसाठी मदत करायला तयार आहेत. पण त्यापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे, अवेअरनेस होणं गरजेचं आहे. त्यामुळं सरकारचा उद्देश आहे, की ह्या माध्यमातून त्याचा अवेअरनेस व्हावं. जे दानशूर व्यक्ती असतील किंवा एखाद्या व्यक्तीला वाटतं, की मला काहीतरी मदत करायची, हं. तर मग ह्या माध्यमातून ते पुढं येतील आणि एक चळवळ तयार होईल. लोक चळवळ तयार होईल आणि ह्यामधनं आपल्याला डेफिनेटली हा आजार निर्मूलनाच्या दृष्टीने जायला आपल्याला मदत होणार आहे ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये. बरं होण्याचं प्रमाण किती आहे? आणि बरं झाल्यानंतर जे कोणी ज्यांना टीबी झालेला आहे, त्यांना नॉर्मल आयुष्य व्यवस्थित रेग्युलर जगता येतं का? का काही लिमिटेशन्स असतात? ज्या टीबीच्या एखादा रुग्ण असेल आणि त्याला कोणतीही कोमॉर्बिडिटी नाही, अशा रुग्णाने जर व्यवस्थित उपचार घेतले तर 100% तो रुग्ण बरा होतो. एखाद्या रुग्णाला जर काही डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, HIV आहे, अशा रुग्णामध्ये उपचार पद्धती प्रभावी आहे. त्याचबरोबर ह्या ज्या आजाराचे उपचार आहेत, ते पण जर त्यांनी उपचार घेतले, तर तिथं पण 100% तो रुग्ण नीट होतो. आपण जर आता ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स जर बघितलं आपण पूर्ण देशाचं आणि राज्याचं, तर 90% क्युअर रेट आपल्या राज्याचा आहे, अच्छा. महाराष्ट्राचा. उरलेले जे 10% आहेत, ह्याच्यामध्ये काही रुग्ण जे आहेत त्यांना खूप आजार आहेत. त्यांनी उपचारच घेतले नाहीत. हं, काहींनी उपचार घेतले, पण ते पूर्ण घेतले नाहीत, वेळेवर घेतले नाहीत. हं. तर हे जे प्रमाण आहे, हे 10%चं प्रमाण आहे. पण आपण जर बघितलं तर जर उपचार घेतला तर 100% तो रुग्ण बरा होऊ शकतो. कारण तेवढी प्रभावी उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहे. हं, हं. तुम्ही म्हटलात, की त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे औषधं पूर्ण केली नाहीत. कारण मला वाटतं आपल्याकडे सगळेच जण आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो, तर एक गोष्ट होते म्हणजे डॉक्टर देतो एक 15 दिवसाच्या गोळ्या लिहून, आपण घेऊन येतो 4 दिवस आणि त्यातही 2 दिवसात बरं वाटलं तर पुढच्या गोळ्या खाणं आपण बंद करतो. तसं टीव्हीच्या बाबतीत केलं तर काय होऊ शकतं? संपूर्ण जो कालावधी आहे 6 महिन्याचा, तो उपचार घेणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंत तुमच्या शरीरातनं तो जंतू पूर्ण नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळं इतर आजारात आपण जर तुम्ही जसं सांगितलं, की डॉक्टरने जरी प्रिस्क्राईब केलं, तर घेतानाच ते मेडिकलवर गेल्यावर अर्ध्या घेतात आणि घरी गेल्यानंतर परत त्यातले अर्धे मेडिसिन्स खातात आणि बरं वाटलं की सोडून देतात. हं, टीबीमध्ये पण तसंच आहे. तुम्ही पहिले 1-1.5 महिना औषधं घेतले, की आणि न्यूट्रिशन जर तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही कंप्लीटली नॉर्मल होतात. हं. मग तुम्हाला तसं वाटू शकतं, की माझा टीबी नीट झाला. मला आता काही औषधाची गरज नाही. पण नाही. तुम्हाला संपूर्ण 6 महिन्याचा उपचार घेणं गरजेचं आहे. ड्युरिंग ट्रीटमेंट पिरियड काही फॉलोअप्स तुमचे घेतले जातात. काही तपासण्या केल्या जातात 2 महिन्यांनी. त्या तपासण्या पण गरजेचं. त्यामध्ये तुम्हाला कळतं, की खरंच प्रमाण कमी झालं आहे का नाही? का त्यामध्ये काही ट्रीटमेंटमध्ये अजून काही चेंजेस करणं गरजेचं आहे. सर्व तपासण्या तुमच्या केल्या जातात. इतर पॅरामीटर्स सगळे तपासले जातात. तर त्यानुसार तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने निर्णय घेण्याचं गरजेचं आहे. स्वतः रुग्णाने कधीही, की मला आता सिम्प्टम्स नाही आहेत आणि मी बरा झालो आणि औषधोपचार घेण्याची गरज नाही, असं न करता पूर्ण जोपर्यंत डॉक्टर सांगतायत त्या पद्धतीने जर उपचार घेतले, तर 100% तुम्ही तर नीट होणारच. इतरालाही तुमच्यामुळे त्याचा आजार होणार नाही. बरोबर. अगदी आपण शेवटाकडे चाललोय तर काही छोटे प्रश्न आहेत रॅपिड फायर सारखे. तर अगदी एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे त्याची. मिथ की फॅक्ट किंवा चूक किंवा बरोबर टीबी हा 6 महिन्यात बरा होऊ शकतो. होऊ शकतो. होऊ शकतो. टीबी हा आजार गरिबांचा आहे आणि फक्त ग्रामीण भागात दिसतो. चूक आहे. चूक आहे. अ, एकदा जर माणसाला टीबी झाला तर आयुष्यभरासाठी त्याची तब्येत खालावली. नाही, असं नाही. तो पूर्ण बरा होऊ रिकव्हर शकतो. होऊ हां. शकतं. ओके. पॅसिव्ह स्मोकिंग तुमच्या श्वसनासाठी किंवा तुमच्या फुफ्फुसांसाठी अजिबात घातक नाही. घातक आहे. घातक आहे. अ, इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाईट असण्याचे काय सायन्स आहेत? तुमचं वजन कमी असणं, तुम्हाला वारंवार हे जे ऑपॉर्च्युनिटिक हं, इन्फेक्शन्स आहेत, टीबी असेल, HIV असेल किंवा इतर कोणतेही आजार जे हं, रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यामध्ये हे आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. हं, हं. अ, आपण काही झालं की एक पॅरासिटामॉल खातो. तसं रेग्युलर काही झालं तर पॅरासिटामॉल खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे, चांगलं आहे? हे घातक आहे. असं विदाऊट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कोणतंही औषध नाही घ्यायला पाहिजे मनाने. कारण त्यामुळे तुमचे सिम्प्टम्स हे होऊ शकतात, हं, हाईड होऊ शकतात. हं. योग किंवा प्राणायाम करणं तुमच्या फुफ्फुसांसाठी चांगलं आहे का? खूप चांगलं आहे.
घरच्या घरी तुम्ही करू शकता. सायंटिफिक पद्धतीने आजकाल तुम्ही ट्रेनिंग घेऊन जर ह्या गोष्टी केल्या, योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया नावाची एक आर्ट ऑफ लिव्हिंगची क्रिया आहे. त्यामध्ये तुमची लंगची कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे त्याच्यावर खूप रिसर्च झालेत हं. वर्ल्डमध्ये. 100-150 रिसर्च मी स्वतः त्यातले काही रिसर्च वाचलेत. खूप सायंटिफिक प्रोसेस आहे. ती जर डेली तुम्ही केली, तर तुमची कॅपॅसिटी तर वाढतेच लंगची. तुमची इम्युनिटी पण त्याने वाढते. पण ओव्हरऑल तुमचं वेल तुमचा स्ट्रेस, रिलॅक्सेशन त्यामुळे ओव्हरऑल तुमची हेल्थमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. तुमचं डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, इतर आजाराला सुद्धा त्याचा डेफिनेटली फायदा आहे असं सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे. त्यामुळं योग, प्राणायाम हे जे लोकं डेली प्रॅक्टिस करतात, ते खूप आज सुखी आहे आणि भविष्यामध्ये हे करणं खूप गरजेचं आहे. हं, हं. इम्युनिटी जर तुमची वाढवायची असेल, रोगप्रतिकारक शक्ती, तर काय करावं लागतं? इम्युनिटी जर तुम्हाला वाढायची असेल, तर एक्सरसाइज मी म्हणल्याप्रमाणे योग, प्राणायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं डायट तुमचं. हेल्दी डायट तुमचं पाहिजे, बॅलन्स डायट पाहिजे तुमचं. तुम्ही काही खाता, फास्ट फूड खाता आणि ह्या ज्या काही हॅबिट्स आहेत तुम्हाला बॅड हॅबिट्स, स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल, ह्या जर टाळल्या आणि ह्या गोष्टीचं जर तुम्ही रेग्युलरली जर फॉलो केला, तर डेफिनेटली तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोणताही आजार तुम्हाला अपॉर्च्युनिटिक जे आजार आहेत, हं, ते होणार नाहीत. हं, हं. अगदी शेवटी म्हणजे आमच्याकडे खूप कमी वेळा शासनाकडनं माणसं येतात म्हणून खरं तर की एकूणच टीबीबद्दल जर तुम्हाला लोकांना काही सांगायचं असेल, तर काय सांगाल? टीबीबद्दल सांगायचं असेल तर मी थोडक्यात सांगेल, की तुम्हाला खोकला कोणताही असो किंवा मी ज्या पद्धतीने सांगितलं ह्यात व्हल्नरेबल ग्रुपमध्ये तुम्ही असताल, तर तुमची वर्षातनं एकदा एक्स-रेची तपासणी करून घ्या आणि प्रत्येकाने एन्शुअर करा, की मला टीबी नाही आणि ज्याला आहे, असं जर काही रुग्ण तुमच्या सानिध्यात आला, तर त्याला मदत करा, त्याला उपचाराकरता मदत करा, पोषणाकरता मदत करा, निक्षय मित्र म्हणून तुम्ही व्हा. हे जर केलं तर डेफिनेटली जे आपलं देशाचं उद्दिष्ट आहे, गोल आहे, की टीबी मुक्तीकडे वाटचाल करून एकही रुग्ण या टीबीमुळं मरणार नाही. ही जर आपण प्रत्येकाने जर इच्छाशक्ती ठेवली आणि ध्येय स्वीकारलं, तर डेफिनेटली भविष्यामध्ये आपण ह्या उद्दिष्टाकडे जायला आपल्याला काही वेळ लागणार. येस, थँक सो मच सर. म्हणजे कारण बऱ्याचदा होतं असं, की माझा अजूनही जो सुरुवातीचा प्रश्न होता, की खरंच तितका मोठा आजार आहे का? कारण मला गेल्यासारखं वाटायचं. पण ते आत्ता जे सगळे आकडे आणि हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं, की बापरे! तितकाच गंभीर पद्धतीनं घेण्याचा हा आजार आहे आणि खरं तर खूप सोप्या पद्धतीनं त्याच्यावरती मात केली जाऊ शकते. तर थँक सो मच धन्यवाद. इथे आलात त्याबद्दल. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आणि जर काही टीबी संदर्भातले आणखीन माहिती असेल, हवी असेल तुम्हाला, त्याच्या काही हेल्पलाईन नंबर्स असतील, तर त्या सगळ्याची माहिती आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आणि जर तुम्हाला कोणी अशी माणसं माहीत असतील, की ज्यांना याबद्दल माहिती असावी, तर त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा.